बातमीपत्राच्या सुरुवातीला एक मोठी बातमी। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह प्रकरणातली ही बातमी आहे। शरद पवार यांच्या याचिकेवर 22 जुलैला सुनावणी होणार आहे। तर निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात ही याचिका दाखल करण्यात आली होती। न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होणार आहे। या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रशांत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हासंदर्भात म्हणजे घड्याळ चिन्हासंदर्भात निवडणूक आयोगामध्ये येत्या 22 जुलै संदर्भात जो निर्णय देण्यात आला होता केंद्रीय निवडणूक आयोगाने की पक्ष चिन्ह आणि पक्षाचं नाव जे आहे ते अजित पवार यांच्या गटाला दिलं होतं, त्याच्या विरोधामध्ये आता सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल करण्यात आली शरद पवारच्या वतीने आणि त्या याचिकेवरती आता 22 जुलैला सुनावणी होणार आहे। महत्त्वाचं म्हणजे न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या खंडपीठापुढे ही सुनावणी होणार आहे। जोपर्यंत अंतिम निर्णय येत नाही तोपर्यंत कोर्टाने शरद पवार यांना तुतारी हे जे चिन्ह आहे, तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह वापरण्याची परवानगी दिली होती। सोबतच अजित पवार यांना तंबी दिली होती, त्यांनी प्रत्येक याच्यावरती बॅनरवरती आणि पक्षाच्या चिन्हाच्या मुख्य फलकावरती देखील ज्या पद्धतीने हे या संदर्भात म्हणजे पक्ष चिन्ह आणि पक्षाच्या नावासंदर्भात वाद हा प्रलंबित आहे सुप्रीम कोर्टात, अशा प्रकारच्या स्पष्ट सूचना देण्यास सांगितली होती। पण आता शिवसेना पक्षाच्या वतीनं अंतिम सुनावणी सुरू असताना आता राष्ट्रवादीने देखील तारीख निश्चिती करतात का या सुनावणीच्या संदर्भात हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असेल। त्यामुळे सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांचं लक्ष जे आहे आता सुप्रीम कोर्टाकडे लागलेलं आहे। प्रशांत, अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। आणि आता पावसासंदर्भातल्या काही बातम्या आपण पाहणार आहोत। उत्तर प्रदेशमधील प्रयागराजमध्ये गेल्या काही दिवसांपासून तुफान पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे या ठिकाणी नद्यांना पूर आल्याने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालेले आहे। गंगा नदीलाही सततच्या पावसामुळे पूर आल्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। पावसाचा जोर सातत्याने वाढत असल्याने नदीच्या पाणी पातळीत देखील चांगलीच वाढ होते आणि त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येते। तसंच अतिमुसळधार पावसाच्या काळात गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचे आवाहन देखील करण्यात येते। उत्तर प्रदेशमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालेलं आहे। उत्तर प्रदेशातील गाझीपूरमध्ये नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ होते। 1 सेंटीमीटर प्रति तास वेगाने नदीच्या पाणी पातळीत वाढ होते आणि त्यामुळे नदीकाठच्या स्थानिक नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येते। बिहारमधील वैशाली या ठिकाणी निसर्गाचं रौद्र रूप पाहायला मिळालं। मुसळधार पाऊस सुरू असताना वीज कोसळून 5 जणांचा जागीच मृत्यू झालाय, तर मृतांच्या कुटुंबियांमध्ये या घटनेमुळे शोककळा पसरली आहे। दरम्यान गेल्या काही दिवसांपासून बिहारमध्ये तुफान पाऊस सुरू आहे। वादळी वाऱ्यासह सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नागरिकांचे मोठे हाल होत आहेत। उत्तर प्रदेशमध्ये सततच्या पावसामुळे जालौनमध्ये यमुना नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झालेली आहे आणि त्यामुळे जिल्हा प्रशासनाने नदीकाठच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केलेलं आहे। उत्तर प्रदेशात संततधार पाऊस सुरूच आहे आणि त्यामुळे जालौनमध्ये यमुना नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। त्यामुळे नदीकाठी राहणाऱ्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। उत्तर प्रदेशच्या बलियामध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरू आहे आणि मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील उभं पीक नष्ट झालंय। बलियातून वाहणाऱ्या गंगा नदीपात्रातही पाणी पातळी वाढल्याने नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। तिकडे उत्तर प्रदेशातील सहारनपूरमध्ये पुराच्या पाण्यातून जीव धोक्यात घालत विद्यार्थ्यांचा शिक्षणासाठी खडतर प्रवास सुरू आहे। नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने नदीतून प्रवास करणं धोकादायक बनलंय आणि नदी ओलांडून विद्यार्थी जीव मुठीत घेत जीवघेणा प्रवास करतायत। त्यामुळे नदीवर लवकरात लवकर पूल बांधण्यात यावा अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येते। तिकडे झारखंडच्या साहिबगंजमध्ये गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाने थैमान घातलेला आहे आणि सतत सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे रेल्वे ट्रॅकवर पाणी साचलंय। त्यामुळे रेल्वे वाहतुकीला मोठा फटका बसलाय। ट्रॅकवर पाणी साचल्याने रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलेलं आहे आणि त्यामुळे प्रवाशांनाही मनस्तापाला सामोरं जावं लागतंय। झारखंडच्या साहिबगंज इथे ट्रॅकवर पाणी साचल्याने रेल्वे विस्कळीत झाली असल्याचं पाहायला मिळतंय।
पश्चिम बंगालच्या आसनसोलमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे उद्ध्वस्त झालेलं आहे। पावसामुळे मुख्य रस्त्यावरही पाणी साचलंय, त्यामुळे वाहतुकीच्या वेळी नागरिकांची मोठी तारांबळ उडते आहे। बिहारमधील जहानाबाद इथे फाल्गुन नदीच्या पाणी पातळीत वाढ झालेली आहे आणि त्यामुळे 2 ठिकाणी बंधाऱ्याला तडा जाऊन तो तुटलाय। परिणामी अनेक पंचायतींमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झालेली आहे। बिहारमधली ही दृश्य फाल्गुन नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली असल्याचं पाहायला मिळतंय। 2 ठिकाणी बंधारा तुटलेला आहे, गुडघ्यापर्यंत पाणी साचलेलं आहे। पूरसदृश परिस्थितीमुळे नागरिकांचं मोठं नुकसान झालंय। नाशिकमधून आता एक मोठी बातमी आहे। नाशिकमधील दिंडोरीमध्ये मोटारसायकल आणि कारचा अपघात झाला असल्याचं कळतंय। दिंडोरीतील भीषण अपघातात 7 जण जागीच ठार झालेले आहेत। मृतांमध्ये 3 महिला आणि 3 पुरुषांसह एका बालकाचा समावेश आहे। तर दिंडोरी इथे हा अपघात झालेला आहे, त्यामध्ये 7 जण त्यांचा मृत्यू झालेला आहे। मृतांमध्ये 3 महिला आणि 3 पुरुषांचा तर एका बालकाचा समावेश आहे। मोटारसायकल आणि अल्टो यांचा अपघात झाल्याची घटना घडली असून यात 7 जण ठार झालेले आहेत। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। लक्ष्मण, खरं तर अतिशय भीषण अशा स्वरूपाचा हा अपघात आहे। रात्रीच्या सुमारास हा अपघात घडलेला आहे। नाशिक दिंडोरी रस्त्यावर घडलेल्या या अपघातात आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती जी आहे ती समोर येते। जाधव आणि गांगुर्डे असं यामध्ये मयत झालेल्या कुटुंबियांची नावं आहेत। जाधव कुटुंबीय जे आहेत त्यांच्या कुटुंबातील 2 ते 3 लोकांचा सहभाग आहे, तर गांगुर्डे नामक एक कुटुंब आहे त्यांच्या देखील कुटुंबातील 2 ते 3 जणांचा सहभाग आहे। असे एकूण 7 लोकांचा या अपघातामध्ये मृत्यू झालेला आहे। एक अल्टो गाडी आणि दुचाकी यांच्यामध्ये समोरासमोर अपघात झाला आणि त्यानंतर ही अल्टो गाडी जी आहे ती पूर्णतः पलटी झाली आणि त्या गाडी पलटी झाल्यामुळे गाडीमध्ये बसलेले जे 5 जण होते ते दबले गेले आणि त्यामध्ये त्यांचा मृत्यू झालेला आहे। तर दुचाकीला देखील धडक बसली आणि ती दुचाकी देखील रस्त्यावर पडल्याने त्या दुचाकीवर असलेल्या लोकांचा देखील या अपघातामध्ये मृत्यू झालेला आहे। त्यामुळे वाहनं जरी छोटी असली तरी अपघात अतिशय भीषण होता आणि त्यामुळे हा मृत्यूचा आकडा जो आहे तो इतक्या मोठ्या प्रमाणात समोर येताना आपल्याला पाहायला मिळतोय। दिंडोरी रोडवरती संस्कृती नावाचं एक हॉटेल आहे आणि त्या हॉटेलच्या अगदी समोरच्या बाजूला अपघात झालेला आहे। पोलीस घटनास्थळी जाऊन पंचनामा करताय। मृतांची माहिती जी आहे ती घेतली जाते आणि शवविच्छेदनासाठी हे सगळे मृतदेह जे आहेत ते जवळच्या तालुका रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेले आहे। ठीक आहे लक्ष्मण, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। आणखी एक मोठी बातमी, उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीचा आणखी एक टीझर जारी करण्यात आलाय। संजय राऊतांनी हा टीझर जारी केलाय, बघूयात। महाराष्ट्रामध्ये गेल्या 3 महिन्यात 675 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या। लाडक्या बहिणींना द्यायला पैसे नाही, इथून आदिवासींचे पैसे तिकडे वळवा, यांचे पैसे तिकडे वळवा। मुंबई महानगरपालिका आता त्याच्या तिजोरीवरती यांनी डल्ला मारलाय। स्वतःची तुलना ते देवाबरोबर पण करायला लागले। देवा म्हणजे देवा भाऊ की प्रत्यक्ष देव? राहुल गांधींना महाराष्ट्रातल्या विधानसभेचे निकाल हे संशयास्पद वाटत आहेत। अख्खा महाराष्ट्र आनंदाने नाहून निघायला पाहिजे होता, तो अवाक्ता झाला होता। देशाचे सरन्यायाधीश असलेल्या गवईंच्या आईनंही ताईने सांगितलेलं आहे की निवडणुका या बॅलेट पेपरवरच व्हायला पाहिजे। मत रजिस्टर कुठे झाले हे माझा कळण्याचा अधिकार तुम्ही हिरावून घेतले। नड्डा बोललेत की देशात एकच पक्ष राहणार, 1 पार्टी 1 इलेक्शन। 1 पार्टी नो इलेक्शन होईल। नो इलेक्शन। टेररिझम सुरू आहे, सत्ता आणि पैशाचा। तुमची लोक जेव्हा निघून जात आहेत, कालपर्यंत माझा जय जयकार करत होता, शिवसेना जिंदाबाद म्हणत होता, बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद म्हणत होता, उद्धव ठाकरे जिंदाबाद म्हणत होता, हे जे